नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मटार बटाटा भाजी बनवतोय. तर त्यासाठी मी कांदे कापून घेतलेत आणि टोमॅटो आहे. अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता ही भाजी मी कुकरमध्ये बनवते. चला गॅस चालू केलाय. कुकर ठेवून घेतलाय. आता छान कुकर गरम झालाय. आता यामध्ये आपण तेल ओतून घेऊया. तेलही छान गरम झाले. मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा, जिरं टाकले पाव चमचा. आता राई कशी फुटले त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा असा 2 मोठे कांदे घेतलेत बारीक चिरून. मस्त कांदा परतवून घ्यायचा मैत्रिणींनो. मस्त असा गुलाबी कलरचा मऊ होईपर्यंत कांदा परतवायचा. छान कांदा एकजीव झाला ना आणि कांदा चांगला परतून घेतला का भाजीला चवही खूप छान येते. आता बघा कांदा मस्त परतून झालाय. यामध्ये 1 चमच्यासारखी मी अद्रक लसूणची पेस्ट, आता ही सुद्धा आपण परतून घेऊया. आता आपण अद्रक लसूणची पेस्टने कांदा परतून घेतलाय. यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया. असे लहान लहान 2-3 बटाटे घेतलेत मी आणि त्याची साल काढलेली नाही आहे. आता मस्त हे पण आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. धना जिरा पावडर, मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि थोडासा काळा मसाला. सर्व मसाला टाकून घेऊया. छान मसाले पण आपण परतून घेऊया. तेलामध्ये थोडेसे मसाले तळल्या गेले ना तर भाजीला छान चव येते. अशा पद्धतीने नक्की भाजी बनवून बघा. तर मैत्रिणींनो, पहिल्यांदाच जर तुम्ही ही रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा दाबा. त्यामुळे माझे जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. आता इथे मी हा ताजा मटार घेतला आहे. 2 दिवस झाले मी सोलून ठेवलेला होता फ्रीजमध्ये. आणि थोडेसे वाटाणे पण जास्तच आपण घेतले इथे. त्यानंतर टोमॅटो, त्याच्यावर मीठ टाकून घेतले आणि आता छान मिक्स करून घेऊया. तर ही भाजी ना आपण एकदम सुक्की पण नाही आणि एकदम रस्सादार पण बनवणार नाही, तर अशी लपलपीत आपण ही भाजी बनवणार आहोत. अशा पद्धतीने नक्की बनवा, मस्त लागते खायला. तुम्हाला जास्त तिखट खायचं असेल तर तिखट बनवा. आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. यामध्ये थोडं पाणी टाकून घेते मी. तर बघा आता मी झाकण लावते आणि आपण एक 4-1 शिट्ट्या घेऊया. 3-4 शिट्ट्यामध्ये ही भाजी होते. जर असं वाटलं तर परत एकदा शिटी घ्यायची. आता इथे मी भाकऱ्या बनवणार आहे तांदळाच्या. तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे पुरी किंवा चपाती पण बनवू शकता, पण मला भाकऱ्या बनवायच्या आहेत म्हणून मी भाकरी बनवते. तर इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे. तर हे तांदळाचं पीठ आहे. आता हे पीठ मी मळून घेते. थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचे. मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये पण लिहा कशी झाली भाजी म्हणून. तर इथे मी तांदळाचं हे पीठ, भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे. आता फटाफट आपण भाकरी थापून घेऊया. आता इथे मी गॅस चालू केला आहे. तवा ठेवून घेऊया आणि भाकरी थापून दाखवते तुम्हाला. अशी मस्त भाकरी बनवायची, मस्त टम फुगतात. तुमच्याकडे तांदळाची भाकरी खातात की नाही मैत्रिणींनो, नक्की सांगा. खरं तर ना बटाट्याची भाजीवर पुरी खाल्ल्या जाते किंवा चपाती, पण पुरी खूप तेलकट असते ना, त्यामुळे मी नाही बनवले. तर अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची मैत्रिणींनो. अगदी सोपी पद्धत आहे. हाताने अशी
थापायची आणि थोडंसं आपली वाकडी तुकडी झाली ना तर अशी किनार आहे दाबून घ्यायची आणि किनार आहे ना नंतर थोडीशी थापायची. तर मस्त भाकरी बनते. गोल अगदी लसलसीत. पाहू शकता गरगरीत आहे ना गोल. अशा पद्धतीने बनवायची. आता भाकरी टाकली आपण त्याच्यावरती पाणी लावून घ्यायचं. जर पाणी नाही लावली ना तर इकडे असं तडा पडतात मग भाकरींना, सुकी सुकी भाकरी होते म्हणून पाणी लावायचं. तवा जरा चांगला गरम झाला का मग टाकायची भाकरी. आता एका बाजूनी आपण भाजून घेतले, दुसऱ्या बाजूनी पण बघा छान भाजल्या गेले. आणि उलटी ठेवायची, गॅस थोडासा बारीक करायचा आणि भाकरी फुगू द्यायची. मस्त फुगले बघा. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या पण भाकऱ्या बनवून घेते. दुसरी भाकरी टाकले बघा. ह्याला पण पाणी लावून घ्यायचं. तिकडे बघा आपल्या 4 तर शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा मी बंद केलेला आहे. कुकर थंड झाले. आता उघडते. तर पाहू शकता आता ही भाजी ना खूप सुकी झाली मैत्रिणींनो. तर यामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकणार आहे गरम करून, कारण माझ्या मुलांनी सांगितलं मम्मी एवढी सुकी भाजी नको आहे. तर मी थोडंसं पाणी टाकले, उकळवले. यामध्ये 1 चमचा आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेतोय आणि ही भाजी आता पूर्ण मिक्स करून घेऊया. खूपच सुकी झाली होती त्याच्यामुळे मला लसलसीत करायची होती बघा. आता हिला मी 1-2 मिनटं उकळवून घेतले. आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर इथे मी तांदळाची भाकरी आणि वाटाण्याची मटारची भाजी मस्त झाले बघा. तुम्ही पण बनवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या जेवायला. चला तर परत भेटू.